राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर। 15 राज्यांमधील 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान। महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश। ओबीसी समाजाबाबत न बोलणाऱ्या आमदार आणि खासदारांच्या घराबाहेर राज्यभर आंदोलन करणार। ओबीसी समाजातील नेत्यांच्या बैठकीत निर्णय। राष्ट्रवादी पक्षाची ओबीसी समाजासंदर्भात भूमिका काय? ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सवाल। तर ओबीसी समाज मराठा आमदारांना मत देणार नाही, प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया। ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही। ओबीसी समाजाने घाबरू नये, त्यांना हरकती मांडता येणार आहेत, त्यानंतरच अधिसूचना निघेल। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार, बावनकुळेंचं वक्तव्य। शासनाचा प्रतिनिधी म्हणून सांगतो, ओबीसींवर अन्याय होणार नाही। प्रकाश शेंडगेंनी आपल्या मागण्या घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, उदय सामंतांचं वक्तव्य। शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तर फारसं नाव होत नाही, पण जातीसाठी केलं तर माणूस मोठा होतो। नाव न घेता भुजबळ आणि जरांगेंवर बच्चू कडूंचा निशाणा। मागासवर्ग आयोगाची उद्या ऑनलाईन बैठक। मराठा समाज सर्वेक्षणातल्या अडचणींवर बैठकीत चर्चा होणार। मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई पालिकेनं कंबर कसली। पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 6 दिवसात 72% सर्वेक्षण पूर्ण। मराठा मोर्चाच्या विरोधातील जनहित याचिकेवर हायकोर्टात सुनावणी। मोर्चा संपल्यानं आता याचिका निष्फळ असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय। आरटीआय कार्यकर्ता हेमंत पाटील यांनी दाखल केली होती याचिका। 74% मुंबईमध्ये सर्वेक्षणाचं काम पूर्ण। 31 जानेवारीपर्यंत मुंबईतील 39 लाख घरांचं सर्वेक्षण होणार। त्यापैकी 28 लाखांहून अधिक घरांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची मुंबई महापालिका उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांची माहिती। सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र म्हणजेच सरसकट आरक्षण, जरांगेंचा दावा। सोशल मीडियावरती शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मांडा, टीकाकारांना प्रत्युत्तर। आता तह नाही, कायदा झालाय, हरिभाऊ राठोड यांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर। मराठा आरक्षणासाठी सरकारनं जो निर्णय घेतला तो सत्यामध्ये उतरवता आला पाहिजे। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। तर काही लोक मुख्यमंत्र्यांना पुढे करून स्वतः मागे राहतायत, जाधवांचा टोला। मराठवाड्यामधील महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। मराठवाड्यामधील 8 जागांपैकी ठाकरे गटाला 4, काँग्रेसला 3 तर शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा विचार। हिंगोलीच्या जागेवर तिन्ही पक्षांकडून दावा। पुढील बैठकीत निर्णय होणार। मराठवाड्यामधील जागेबाबत अजून चर्चा झालेली नाही। ज्या पक्षाची ज्या भागात ताकद असेल त्या पक्षाचा प्रामुख्याने विचार केला जाईल। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मराठवाड्यामधील जागा वाटपाच्या बातमीवर प्रतिक्रिया। राज्यामधील सर्व 48 लोकसभा जागांवर वंचितची मोठी ताकद। प्रत्येक मतदारसंघात आमचे 2 ते 2.5 लाख मतदार। उद्याच्या महाविकास आघाडीच्या लोकसभा जागा वाटप बैठकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या राज्यातल्या सर्व म्हणजे 48 जागा निवडून आणण्याचा प्रयत्न। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य। जागा वाटपाचं चित्र बैठकीनंतर स्पष्ट होईल, नाना पटोलेंची माहिती। महादेव जानकर रासप चिन्हावर परभणी लोकसभा लढवणार। महादेव जानकर यांची एबीपी माझाला माहिती। जानकरांच्या निर्णयामुळे महायुतीमध्ये अडचण होण्याची चिंता। नथुराम गोडसेंनी मारलेल्या पिस्तुलातील गोळ्यांमधून गांधींची हत्या झाली नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजित सावरकरांचा दावा। तर पोलिसांनी नीट तपास केला नाही, रणजित सावरकरांचा आरोप। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी घेतली खासदार संजय राऊतांची मुलाखत। पुण्याच्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात मुलाखत संपन्न। शिवसेना हा आमच्यासाठी केवळ पक्ष नव्हता तर मराठी माणसांसाठी उभी केलेली चळवळ। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरे अत्यंत प्रामाणिक राजकारणी होते, त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असं नव्हतं, संजय राऊतांचं वक्तव्य। मतांच्या राजकारणासाठी लोक अशी वक्तव्य करतात, जलील यांच्या वक्तव्याची आम्ही तक्रार करू। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। इमानचे खासदार इम्तियाज जलील यांनी सावरकरांबाबत केलेल्या विधानाचा अंबादास दानवेंकडून निषेध।
जलील यांचं वक्तव्य म्हणजे सावरकरांच्या देशप्रेमाचा अपमान असल्याचं दानवेंचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकर महायुती सोबत आले तर त्यांचं स्वागत. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत राहणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य. आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या राहुल नार्वेकरांवर नवीन जबाबदारी. ज्या 10व्या परिशिष्टाचा नार्वेकरांनी वारंवार आधार घेतला त्या परिशिष्टाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर निर्णय करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयानं दिली 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी संदर्भात पुरावे म्हणून एबीपी माझाचे व्हिडिओ दाखवले गेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.